आणि आता पाहणार आहोत राजकीय बातम्या। सोशल मीडियावरील अंजना कृष्णनसोबतच्या संवाद व्हिडिओ नंतर मुख्यमंत्री नाराज, असा प्रकार पुन्हा होऊ नये, मुख्यमंत्र्यांची दादांकडे नाराजी, सूत्रांची माहिती। चितळे समितीने अहवालात योग्य पद्धतीने बाबी मांडल्या नाहीत। सिंचन घोटाळ्यावरून तत्कालीन मुख्य अभियंते विजय पांढरे यांचा आरोप। उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी केली तर अजित पवारांना जेल होईल, विजय पांढरे यांचा दावा। जर पुन्हा हाय पॉवर कमिटी नेमून चितळेंनी ज्या बाबी नमूद केलेल्या आहेत त्यांची चौकशी केली तरी सुद्धा अजित पवार हे जेलमध्ये गेल्याशिवाय राहणार नाहीत। निष्पक्ष चौकशी केल्यानंतर 12 मंत्री तुरुंगात जातील। तत्कालीन मुख्य अभियंता विजय पांढरे यांच्या आरोपांनंतर खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य। देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात फक्त अजित पवार नाही, किमान 12 मंत्री असे आहेत बरं का। त्यांची जर निष्पक्ष चौकशी केली तर त्यांची जागा वर्षानुवर्ष तुरुंगातच असेल। भाजप आणि राष्ट्रवादीचे आमदार निवडून येण्यात एकनाथ शिंदेंचा वाटा, आतल्या सगळ्या गोष्टी मलाच माहिती, मंत्री संजय शिरसाट यांचा मोठा दावा। साहेब, तुम्ही भाजपच्या आमदाराला विचारा, तुम्ही राष्ट्रवादीचे निवडून आलेल्या आमदारांना विचारा, का रे तू निवडून आला, तुझ्या यशामध्ये शिंदे साहेबाचा वाटा किती। शपथेवर जर त्यांनी सांगितलं ना तोंडशील साहेब शिंदे साहेब होते म्हणून निवडून आला, असं नाही बोलला ना तर नाव बदलून ठेवेल मी। सिडकोच्या भूखंड विक्रीवरून गणेश नाईक आक्रमक, भूखंड विक्रीसाठी सीसी देणारा अधिकारी नवी मुंबई शहराचा वैरी। गणेश नाईकांचा शिंदेंच्या शिवसेनेवर निशाणा, संबंधित प्रकरणातील सर्व लेखाजोखा नाईक मुख्यमंत्र्यांना देणार। प्लॅन मध्ये जे भूखंड महापालिकेकरता आपण डिफाईन केले ते भूखंड सिडकोनी विकले आणि त्याला सीसी देण्याचं काम करणारा अधिकारी हा या शहराचा वैरी आहे। सिडकोच्या 5000 कोटींच्या जमीन घोटाळ्याचे आरोप बिवलकर कुटुंबानं फेटाळले। रोहित पवारांवर मानहानीचा खटला दाखल करणार बिवलकर कुटुंबाचा निर्णय। तळाती जमीन बिल्डरच्या घशात न जाता सरकारकडे जमा व्हावी, रोहित पवार यांची मागणी। शिवसेनेचं ठाणे पालिकेसाठी मिशन 90, सर्व संघटनांना निवडणुकीसाठी ऍक्टिव्ह होण्याचे आदेश, सूत्रांची माहिती। संयुक्त किसान मोर्चाचा 17 सप्टेंबरपासून विदर्भ दौरा, शेतकरी आत्महत्यांचं केंद्र बनलेल्या विदर्भात संयुक्त किसान मोर्चाचे केंद्रीय नेते दौरा करणार। शेतकऱ्यांना भेटून लढ्याची दिशा निश्चित करण्यासाठी दौऱ्याचं आयोजन।